मित्रांनो, स्वागत तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो जोधपूरला आणि आता चाललो आम्ही फिरायला. कुठला गड येतो? नेहरणगडला चाललो. तर आम्ही चाललो नेहरणगडला. तर बहिणी पण आवरले, मी पण आवरले. ह्याच्या आतमध्ये जायचं आता या कमानीच्या. आम्ही आलो या घंटाघरच्या इथे आणि इकडनं आज जायचं. हे सगळं मार्केट आहे आता, ते आम्ही जायच्या वेळेस बघेल फिरून झाल्यानंतर कसं आहे काय. आणि हे क्लॉक टॉवर, घंटाळा 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 क्लॉक टॉवर असलं खतरनाक. आता इकडे जायचं नेहरणगड फोर्टला आणि हे क्लॉक टॉवर. तर आम्ही आलो आता नेहरणगड फोर्ट वरती आणि अजून तो वरती जायचं आहे. तो वरनं जर व्ह्यू बघायला भेटेल तर मी तो पण दाखवेल, पण इकडनं पण तुम्हाला मी सिटीचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, असलं खतरनाक. आता आपण पलीकडच्या बाजूला आलोय. हे बघा, ब्लू सिटी. आता आम्ही इकडनं आता आतमध्ये चाललोय. समोरनं वरती चाललोय गडावरती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळीकडे गणपती बाप्पा आहेच. प्रत्येक किल्ल्यावरती पहिले बाप्पाचं आहे, नंतर मग आतमध्ये एंट्री. हे तिकडे त्यात मी त्याचा फोटो टाकलाय ना, तेवढा मोठा पूर्ण किल्ला आहे तो. एवढा मोठा आहे भाई, एवढा मोठा. बाप रे बाप, मी तर हँगच झालोय बघून. इकडे पण स्टोर वगैरे आहे, पण एक्सपेन्सिव्ह वाटतंय ते. आता आम्ही इथे बरं का, इथे आता बघा, अख्खा फोन आकाशाकडे केलाय मी, अख्खा वरती. आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये. ऍक्च्युली खाली जायचंय. इथे प्रत्येक बिल्ल्यांवरती इकडं बघून येऊ. चल तर काय बघून येऊ. अच्छा, तोप आहे का? इकडनं आतमध्ये आलो. आता इकडनं परत असं वरती जायचं, मग असं परत वरती, असं करत 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 एवढं वर जायचं. अजून वरती जायचंच आहे. हा पण एक प्रवेशद्वार आहे. आता इथनं पण अजून वरती जायचंय.
आम्ही चाललोय आत. दरवाजा बघा केवढा मोठा आहे. मंदिर मैडम बोथ साइड ये वॉल के ऊपर सती के सती सती होने के लिए वो अपने पति की बॉडी के पीछे पीछे. अच्छा मग ते सांगतात ते की जेव्हा राजा वारायचे ना त्याच्यानंतर राणी सती म्हणजे जिवंत अग्नीच्या ह्याच्यात हे करायचे ना, तर हे त्यांचे प्रिंट आहेत हाताचे, राण्यांच्या हातांचे. इकडनं आतमध्ये आलो आणि हे बघा आता कॅमेरामध्ये एवढं क्लिअर नाही दिसत आहे. अरे पण भाई तर आपले इथले लोक एवढे आलेत ना इकडे. ग्रुपचा ग्रुप आला आपल्या इथल्या लोकांचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांचा, आणि फॉरेनर पण खूप आहेत इकडे. हां इथे आहेत स्टॉल वगैरे, शॉप वगैरे आहेत कुठे कुठे. ते म्युझियम आहे आता आतमध्ये. इथे पण ते सेम म्हणजे असं म्हणतात की जेव्हा ती यात्रा निघायची ना माणूस मेल्यानंतर, आपण जसं नेतो त्यांना, तर ते त्यांच्या पत्नी आहेत ना, म्हणजे राणी जेव्हा होतं त्यांच्या मागे मागे जायचे, आणि सती जायच्या वेळेस ते अशा हाताचे प्रिंट द्यायचे. ते इथे म्युझियम आहे वरती. आता म्युझियममध्ये चाललो आहे आम्ही. वरती तर तुम्ही हे बघालच, रिसेंट म्हणजे जे राजा आत्ताचे आहेत ना त्यांचं हे एलिफंटवरती ते बसायला, हत्तीवरती असं ठेवायचे ते पालखी, सगळं हत्तीवरती ठेवायचे. आणि हे बघा, जर कोणाला माहीत नसेल तर यांनी काय केलं, असं चित्र काढून ठेवलंय. हे एक झालं. परत इथे इन्फॉर्मेशन म्हणजे इथं माहिती पण दिलेली त्यांनी. हे बघा, हाती हौदा, हे पॉज करून वाचू शकता. किती सही केलं हे बघा. मग प्रत्येक ह्याचं खाली माहिती दिली. आता मी ते पलीकडचं घ्यायचं राहून गेलं माझ्याकडनं बोलता बोलता. मग त्याची लेंथ काय आहे, किती आहे, काय आहे, ते सगळं दिलं. हे बघा इथं प्रॉपर काचेचं केलेलं आहे. कसलं सही आहे राव. हे एक झालं. आतमध्ये एवढं थंडगार मस्त वाटतं ना. हे पण एक आहे. म्हणजे हे सगळं त्या टाइमला हत्तीवरती ठेवायचे, आणि मग हातीच ना, सगळं हत्तीचंच आहे. हत्तीवर ठेवायचे आणि मग बसायचे. ते युद्धाच्या टायमिंगला वेगळं, लग्न समारंभाच्या टायमिंगला वेगळं, राजाला कुठं जायचं असेल तर वेगळं, कोणी नातेवाईक गेले असतील तर त्यासाठी वेगळं, सगळ्यासाठी वेगळं वेगळं. आता इकडनं जायचं इकडे आतमध्ये. ते इथे काय आहे, इथे आहे ना काहीतरी, नाही वॉशरूम आहे. आता इथे ठेवलेत मेणा, म्हणजे असे न्यायचे ना राजांना, राणींना, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांनाच, पाहुणे बिवणे सगळंच. हे बघा, परत हे दुसरं कसलं मोठं आहे राव हे. मी तर आरामशीर मावल, एवढे मोठे मोठे. ढंग 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 टाक ढंग. हे पण एक टाक ढंग टाक.
काका गोवाला आले काय? हा बारका म्हणतो मला बसायचं त्याच्यात. सगळे युनिक युनिक. एकच सेकंड. फोटो काढतोय बाबा, त्यांना म्हणलं 1 मिनिट थांबा. काय त्या काळात पण कसले हुक्का होते राव. भगवान शिवजींना काय प्रेरणा नसताना काहीतरीच काय हा ना मध्ये हे बघा महादेवांचं, मी झूम करतो. हे बघा मध्ये महादेवांचं हे वेगळाच हुक्का आहे बाबा. हा फर्स्ट टाइम बघतोय मी असं. आता आम्ही इथनं आतमध्ये चाललोय. इकडनं आतमध्ये आलो. इथं ऑफिशियल यूज ऑफिशियल काय असेल इकडे पण म्युझियमच आहे आतमध्ये. टाऊनची मिशा बघा, मिशा टाऊनच्या मिशा एकदम खतरनाक. हे बघा, हे लग्न नवरा बायको लग्न करायच्या वेळेस ना हे तोंड कवर करायचे. पण तुम्ही हे पॉज करून वाचू शकता बरं का. म्हणजे मी काय चुकून दुसरं बोललो असेल तर. इकडे पण यामध्ये हे बघा सगळ्यात कसला भारी वाटतं. दौलत खाना. जो शॉट होते थे वो मिनिमम 5 to 10 और जितना त्या टाईमच्या तलवारी त्या अजून पण ठेवले. इंडियन शॉट कैसे होते थे शमशीर. कसल्या तलवारी बाई खतरनाक. ही बंदूक, ही ढाल शिकारीसाठी यूज करायचं बाई. हे बघा चुस्की, चिलम, हे सगळे. हे बघा चिलम. एवढं बारीक बारीक लिहिले. हे चिलम ते दारू पाहिला ते यूज करायचे ते त्या टाइमचं कुलूप बघा. लॉक काढून चावी. एवढी मोठी चावी कुलूप येते. हे त्या टाइमचे नाणे. हे बघा त्या टाइमची तोप. आता इकडे पण आहे. हे तर बघून झालं.